नमस्कार मित्रांनो, फोनपे ॲपमधून आपण मोबाईल रिचार्ज कसा करू शकतो ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मोबाईलमध्ये फोनपे ॲप्लिकेशन हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. फोनपे ॲप्लिकेशन हे UPI पेमेंट ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकतात. मोबाईल नंबरच्या माध्यमातून, अकाउंट नंबरच्या माध्यमातून हे पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाईलवर रिचार्जसुद्धा करू शकतात. तर रिचार्ज करण्यासाठी, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या ठिकाणी रिचार्ज अँड पे बिल्सचं ऑप्शन दिलेलं आहे. या सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की मोबाईल रिचार्ज, फास्टॅग, DTH रिचार्ज, इलेक्ट्रिसिटीचं जे लाईट बिल आहे ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पे करू शकतात. या ठिकाणी सी ऑलच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक कराल तर या ठिकाणी रिचार्ज अँड पे बिल्सच्या या सेक्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मोबाईल रिचार्ज, फास्टॅग रिचार्ज, DTH, केबल TVचे रिचार्ज, त्यानंतर वॉटर, इलेक्ट्रिसिटीचं जे बिल असतं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पे करू शकतात. मित्रांनो, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी हे जे मोबाईल रिचार्जचं ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या नंबरवर तुम्हाला रिचार्ज करायचं असेल तर इथं सर्च करण्याचं ऑप्शन देण्यात आले, सर्च बाय नंबर ऑर नेम. तर नावाने किंवा त्या नंबरने तुम्ही त्या व्यक्तीला सर्च करायचं आहे किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला नंबर लिहायचा आहे ज्या नंबरवर तुम्हाला रिचार्ज करायचं आहे. तो नंबर या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला. मित्रांनो, मोबाईल नंबर लिहून झाल्यानंतर तो सर्च होईल आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी तो नंबर कोणत्या कंपनीमध्ये रजिस्टर्ड आहे आणि कोणत्या एरियामध्ये, कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या राज्यामध्ये तो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तो ॲटोमॅटिक सिलेक्ट होईल. त्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये तो नंबर रजिस्टर आहे त्या कंपनीचं नावसुद्धा या ठिकाणी ॲटोमॅटिक देण्यात येईल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला रिचार्ज प्लॅन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेकमेंडेड पॅच, म्हणजे त्या नंबरवर कोणकोणते रिचार्ज या ठिकाणी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. ते रिचार्ज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे. अनलिमिटेड रिचार्ज, पॉप्युलर रिचार्ज, क्रिकेट पॅच, ट्रूली अनलिमिटेडचे हे ऑप्शन असे या ठिकाणी देण्यात आले. ते रिचार्जचं तुम्हाला पॅक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. कोणता रिचार्ज तुम्हाला त्या नंबरवर करायचा आहे तो रिचार्ज या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्या रिचार्जला या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला पेज दिसेल. एकदा परत तुम्ही या ठिकाणी ते व्यवस्थित चेक करून घ्या. तो रिचार्जचा जो प्लॅन आहे तो व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला तो मोबाईल नंबरसुद्धा एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. सर्व माहिती व्यवस्थित असेल त्यानंतर प्रोसीड टू पेचं या ठिकाणी ऑप्शन आहे. या प्रोसीड टू पेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल पेएबल अमाऊंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रिचार्ज अमाऊंट, प्लॅटफॉर्म फी या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली तुम्हाला पे जेवढी अमाऊंट या ठिकाणी देण्यात आली तेवढी अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला पे करायची आहे. मग त्यानंतर तुम्हाला पिन नंबर टाकून हे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि 2 ते 5 सेकंदात तुमचा हा रिचार्ज त्या मोबाईल नंबरवर होऊन जाईल. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फोनपे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन रिचार्ज करू शकतात. मित्रांनो, कोणत्याही नंबरवर तुम्ही हे फोनपे ॲप्लिकेशनमधून मोबाईल रिचार्ज करू शकतात. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.